नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. इतकं म्हणजे असं प्रचंड वाईट वाटलं आज मला तुम्हाला सांगते, आणि हा विषय तुमच्याशी बोलावासा वाटला. उद्विग्न झालंय मन म्हटलं तरी चालेल. अहो, एक 19 वर्षाचं पोरगं, गोरचिट्ट पोरगं 180 मुलींचं लैंगिक शोषण करतो, एकटा मुलगा. आणि त्यांचे 2000-3000 व्हिडिओ काढतो, आणि या प्रत्येकांचे जे त्यांनी फोटो काढलेले आहेत, त्यामध्ये व्हिडिओ काढलेले आहेत, त्यात त्या मुलीही एन्जॉय करतायत. चेहरे फक्त त्यांचे लपवलेले आहेत, पण त्यांचं हसणं, खिदळणं, हे करणं, ड्रिंक्स घेणं, पुन्हा आनंद घेणं त्या सगळ्या गोष्टीचा निर्लज्जपणे व्हिडिओ काढू देणं, हे सर्व जर का बघितलं तर असं वाटलं की हे राजीखुशीने झालंय सगळं त्या मुलींच्याकडनं. त्या मुलानं नक्कीच त्याला फशी पाडलेलं आहे, सगळं आहे. आपण म्हणतो की त्यांना संमोहन केलेलं असतं, औषधं दिलेली असतात, ब्रेन वॉशिंग केलेलं असतं, किंवा काही गोळ्या खायला दिलेल्या असतात पेयामधनं, ड्रिंक्समधनं, आणि म्हणून ते असं वागतात. तर हे आता समाजामध्ये सगळीकडे चालू आहे. जागरूकता आणण्याचा प्रयत्नही चालू आहे. मुलींच्या डोळ्यासमोर हे आहे, महिलांच्या डोळ्यासमोर हे आहे. त्यांना माहिती आहे की अशा घटना घडत आहेत, तरी सुद्धा नवनवीन प्रकरणं होत आहेत. अधिकाधिक मुली ह्या लैंगिक शोषणाला बळी पडतायत. ते जेव्हा अन्याय किंवा अत्याचार म्हणून बाहेर पडतं, किंवा एक गुन्हा म्हणून बाहेर पडतं, तेव्हा त्याला आपण एक गुन्हा म्हणतो. पण त्याच्या आधी बऱ्याच वेळेला हे सामील असतात मुली. आता ही काही बाबा लोकांची प्रकरणं, त्याच्यात आपण म्हणायचं की त्यांना औषधं दिलेली आहेत, त्यांचं डोकं काम करत नव्हतं, येऊ नव्हतं, तेऊ नव्हतं. हे तिथं गेल्यावर, हो, ते काहीतरी प्यायल्यावर औषध बिवषध किंवा ड्रिंक्स वगैरे पाण्यातनं वगैरे दिल्यावर. पण त्याच्या आधी घरात तर मेंदू शाबूत असतो का नाही असतो? घरातनं जाताना तर डोकं फिरलेलं नसतं ना. तिथं गेल्यावर फिरलं म्हणू, तिथं गेल्यावर समजत नाही म्हणू, तिथं गेल्यावर कळलंच नाही काय झालं म्हणू. पण तिथं कशासाठी जाताय, तेव्हा तर मेंदू शाबूत होता ना, का नाही? नव्हता शाबूत. स्त्रिया स्वतःहून तिकडे जातात त्या बाजूला, स्वतःचं शोषण करून घेण्यासाठी. आणि मग काही वेळेला नंतर ते एखाद्या स्त्रीच्यामुळे ते बाहेर पडतं, आणि त्याच्यात सगळ्याच गोष्टी बाहेर पडतात. आणि ज्यांनी त्या बाबाला किंवा त्या पोराला विरोध केलेला नसतो, त्यांच्या सुद्धा सगळे व्हिडिओ बाहेर पडतात. मग त्यांची सुद्धा आरडाओरडी चालू होते की आम्हाला कळलंच नाही हे कधी झालं, कसं झालं. खरंच आहे का हे असं? आपण मी तर तो 31 डिसेंबरचा एक बेंगलोरचा व्हिडिओ बघितला होता. त्याच्यात मुली रस्त्यावर ना आपलं हातात हात घालून, गळ्यात गळे घालून, अंगावर पडत पडत, तोंडाला लावत लावत चाललेत. म्हणजे जेव्हा मुली शिक्षणाच्या नावाखाली किंवा नोकरीच्या नावाखाली घरातून बाहेर पडतात, त्यावेळेला त्यांना काय असं वाटतं की चला आता आपण फ्री झालो, सगळं करायला मोकळे. पण तेव्हा त्यांना बुद्धी असते का नसते? असते ना बुद्धी. आपण म्हणतो की तिच्या दुसऱ्या मैत्रिणींनी फशी पाडलं, फसवलं, किंवा तिला असं प्रेमात पाडलं. एवढ्या मुली आता मूर्ख आहेत का प्रेमात पाडण्यासारख्या? घरी आई वडील सांगतात असं वागू नको, तसं वागू नको, तेव्हा त्याला उलट उत्तरं द्यायला यांना कळतात. आणि तिथे मात्र कुठल्या तरी ठिकाणी जेव्हा शेण खातात, त्यावेळेला ते कळत नाही त्यांना, सगळं कळतं त्यांना, सगळं कळतं. परंतु हे सगळं त्यावेळेला स्वतः त्यात इन्व्हॉल्व असतात.
आणि जेव्हा जोपर्यंत आणि हे जोपर्यंत गुप्तपणे चालू आहे तोपर्यंत त्याला त्या सामील सुद्धा असतात बहुतेक. आणि जेव्हा हे उघडकीस येतो आणि मग जेव्हा घरच्यांच्याकडनं ओरडा मिळेल, आजूबाजूला काय म्हणतील लोक, असं जेव्हा होतं तेव्हा मग कुठंतरी हे अत्याचार झाला, कळलंच नाही, शोषण झालं म्हणून मग हे सुरू होतं. पण जेव्हा करत असतात हे लास्ट ज्या दिवशी असतं त्या दिवशी हे असं म्हणतात, पण त्याच्या आधी बऱ्याच वेळेला त्या मुलींनी जे केलेलं असतं ते त्यांना माहीत असतं आपण करतोय ते. कोणी फसवत नसतं त्यांना. राजी खुशीनी त्यांना हे सगळं छान वाटत असतं. स्वातंत्र्य आणि लक्झरीच्या, चैनीच्या, ऐशारामाच्या गोष्टी करायला त्यांना छान वाटतं. ड्रिंक्स घ्यायला छान वाटतात. काहीतरी धुंद होणारं काहीतरी घ्यायला छान वाटतं. आणि तसं सगळं हिंडायला, फिरायला, चैन करायला, एन्जॉय करायला छान वाटतं. असं वाटतं की आपण एक जबाबदार व्यक्ती झालेलो आहोत. आणि हे सगळं करायला त्यामुळे, आणि स्वतःचा पैसा असतो त्याच्यामध्ये, स्वतः पैसा कमवत असतात. टोकायला, रोकायला, बंधन घालायला कोणी नसतं समोर. आणि त्यावेळेला ह्या घटना घडतात. स्वातंत्र्य मिळतं त्यांना, हिंडायचं, फिरायचं, सगळ्याचं. होय, त्यांना सगळ्याचं स्वातंत्र्य मिळतं. आई वडिलांपासून स्वातंत्र्य मिळतं, बंधनातून स्वातंत्र्य मिळतो. परंतु कुणाचे तरी ते बंधकच होतात ना, कुणाचे तरी गुलामीच स्वीकारतात. मग ती शारीरिक गुलामी असू दे, चैनीची गुलामी असू दे, एखाद्या मुलाच्या मागं लागणं असू दे, किंवा काहीतरी नशा करण्याची असू दे, म्हणजे ती गुलामीच आहे. व्यसनाची का होईना ती गुलामीच आहे. म्हणजे आई वडिलांच्या पासून स्वतंत्र व्हायचं, चांगल्या विचारांच्या पासून स्वतंत्र व्हायचं, आणि मनमुराद, मनमोकळेपणाने, स्वैरपणे स्वैराचार करण्याचं बंधन सुरू होतं. म्हणजे त्याचे ते गुलाम होतात. त्याचे ते गुलाम होतात. म्हणजे कशाची तरी तुम्ही गुलामी स्वीकारताय ना. आई वडील नको असतात, आई वडील ओरडतात, आई वडील रागावतात, आई वडील हे करू नको, ते करू नको म्हणतात, चार शहाणपणाच्या गोष्टी सांगतात. पण कुठंतरी प्रेमात जाऊन जेव्हा शेण खातात तेव्हा त्या मुलाची, त्या माणसाची गुलामीच करतात. बरोबर आहे ना. म्हणजे कुणाचं तरी बंधन तोडायचं आणि कुणाच्या तरी बंधनात जाऊन अडकायचं, हेच आवडतं वाटतं. बरं, ह्याच्यामुळे नुसत्या मुली पण नाही आहेत. आता त्या बाबा जो तो एक जण आहे त्याच्याकडे त्या असे अनेक बाबा सापडलेले आहेत. त्याच्याकडे चांगल्या चांगल्या बायका गेलेले आहेत. कशासाठी? मुलं, कोणी म्हणतं मुलं होण्यासाठी, कोणी म्हणतं प्रॉब्लेम सोडवायला, कोणी म्हणतं नवरा बायकोची भांडणं होतात जास्त ती सोडवायला, कोणी म्हणतं सासू सुनांमध्ये भांडणं आहेत ती सोडवायला, कोणी म्हणतं नवऱ्याला पगार चांगला मिळावा म्हणून, कोण म्हणतं नवरा दारूच पितो त्याचं व्यसन सोडवायला म्हणून. सारखं सारखं म्हणजे थोडक्यात अंधश्रद्धेपोटी त्या ठिकाणी जातातच. त्या ठिकाणी जातात आणि तो माणूस सांगेल त्याप्रमाणे करतात. म्हणजे त्याची गुलामी स्वीकारतात. म्हणजे कुठं आली याच्यामध्ये स्वातंत्र्य वितंत्र्य? फक्त आपल्या घरच्यांच्या पासून तुटायचं आणि दुसऱ्यांच्या कुणाच्या तरी आश्रयाखाली जायचं. मग ते वैचारिक आश्रय असू दे, शारीरिक आश्रय असू दे, किंवा मग इतर कुठला आश्रय असू दे. कम्फर्ट झोन बघायचं, जिथं आपल्याला छान वाटेल असं वागलं जातं ते बघायचं. घरामध्ये जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. मग ती मुलगी असू दे, मोठी बाई असू दे, बरोबर ना. ते घरात जबाबदारी आणि कर्तव्य आहे, तो त्याच्यातनं सुटायला बघायचं आणि कुठेतरी अशा गोष्टींमध्ये अडकायचं. जी व्यक्ती जी आहे, जी प्रेमात पाडते किंवा फसवणूक करते, त्या ठिकाणी ना जबाबदारी असते ना कुठलं कर्तव्य असतं. तेवढा तो 2-3 मिनिटाचा तो काहीतरी एक प्रकार असतो आणि त्यातनं बाहेर त्या तेवढ्या क्षणिक आनंदापायी, आनंदापोटी ह्या बायका स्वतःचं शारीरिक तर नुकसान करून घेतातच,
शारीरिक हेल्थचं नुकसान तर होतंच, पण यातनं मानसिक किती नुकसान होतं त्या स्त्रीचं, तिला ते कळत नाही. अहो, जो माणूस फसवतो तो एकट्याच मुलीला फसवत असेल का? एकट्याच बाईला फसवत असेल का? तो वावा लोक होता, तो काय एकट्यालाच फसवत होता का? एका बाईसारख्या अनेक बायका होत्या. तसंच तो फसवणारा जो मुलगा होता, जो 180 मुलींना फसवलाय, त्यांना कळत नाही त्या मुलींना. अरे, जो एकीला प्रेमात पाडून ब्रेक करू शकतो किंवा एकीच्या प्रेमात पडू शकतो, तो दुसरीच्याही प्रेमात पडू शकतो, तिसरीच्याही प्रेमात पडू शकतो, पाडू शकतो, चौथीलाही प्रेमात पाडू शकतो. आणि केवळ क्षणिक एन्जॉयमेंट, हल्ली नवीन एक शब्द आलाय, लाईफ एन्जॉय करायचं. लाईफ एन्जॉय करायचं. एन्जॉय करायचं म्हणजे काय करायचं? लाईफ कसंही वागायचं, पण त्याच्यामधनं जेव्हा असं काही फसवणूक वगैरे होते त्यावेळेला काय करायचं? मग तेव्हा हात वर करायचे आणि म्हणायचं आम्हाला कळलंच नाही तेव्हा काय झालं. हे मुलींना आणि स्त्रियांना किती वेळा समाजाने समजून सांगायचं की तुमचं चुकतंय, सावध व्हा, कोणीतरी तुम्हाला फसवतंय. किती वेळा सांगायचं स्त्रियांना? कळत नाही यांना. स्वतःची अक्कल नाही, बुद्धी नाही. बरं, ह्याच्यामध्ये काय फक्त गरीब आहेत, पैसा देऊन शोषण होतोय असं नाही आहे. श्रीमंत आहेत, सगळ्यांना फक्त स्वतःच्या मनाप्रमाणे काहीतरी घडायला हवंय. कुणाला नवरा वेळ देत नाही, कुणाला नवरा हिंडायला नेत नाही, कुणाला नवरा शारीरिक सुख देत नाही, कुणाला नवरा सगळं करतो पण मानसिक प्रेम देत नाही, कुणाला नवरा असं वाटतं तो खुळाच आहे, वैचारिक लेवलच जमत नाही आमची, म्हणून कुठल्या तरी वैचारिक लेवल जमणाऱ्याबरोबर त्यांचं सुरू होतं. स्त्रियांनो, मुलींनो, काय हे असं कसं सगळंच मिळेल आयुष्यामध्ये? आणि शेवटी एका त्या शरीराच्या मोहापायी, क्षणापायी किती ते स्वतःचं अधःपतन करून घेणार, किती करून घेणार अधःपतन. आणि यामध्ये आता जेव्हा बाहेर पडतं तेव्हा इज्जतीचं खोबरं हे तर आहेच. मग त्यावेळेला म्हणायचं कळलंच नाही म्हणून, पण समाजाला सगळं कळत असतं, सगळ्यांना सगळं कळत असतं की त्यावेळेला जे झालं होतं तेव्हा सुद्धा सगळं समजतच होतं. एकदा समजत नसेल पण बाहेर आल्यावर तिथून समजतं का? नाही समजतं काय झालं ते. स्वतःच्या शरीराबरोबर काय झालं हे कळत नाही बाईला. बायकांना अक्कल नाही आहे काय? कुठे गहाण टाकलेली आहे काय बायकांनी अक्कल, मुलींनी? अरे, त्या सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. पिक्चरमध्ये तिकडं पिक्चर पूर्वी सुद्धा होते, सगळं होतं की. एवढं कसलं काय सोशल मीडियामुळे बायका बिघडल्या आपण आता असं म्हणतोय? सोशल मीडियामुळे बायका बिघडल्या नाही आहेत. सोशल मीडियामुळे त्यांना नवनवीन गोष्टी कळायला लागलीत. वेळेत लग्न करायचं, सगळ्या गोष्टी मिळतातच की. त्या एकाच गोष्टीसाठी सगळं करतं ना माणूस, स्त्रिया, शारीरिक सुखासाठीच ना. मग ते काय लग्न करून मिळतंच की. मग लग्न करून शारीरिक सुख हवं, पण ते आवडीसारखा तो पुरुष पाहिजे. लग्न झाल्यावरती त्या नवऱ्यानं सगळ्या गोष्टी आवडीप्रमाणे सातत्याने करत गेलं पाहिजे. हे हल्ली सोशल मीडिया वगैरे शिकवतो. त्याच्यावर बरेच काउन्सिलर आहेत, ते शिकवतात कसं कसं काय काय केलं पाहिजे. हे स्त्रियांना शिकवलं जातं. तुम्हाला काय काय हवंय. अरे, तुम्हाला हे मिळत नाही म्हणजे मग तुम्ही काय करताय? हे तर मिळवलं पाहिजे आयुष्यात. हे काय एकदा मिळणार मनुष्यजन्म असलं वगैरे सगळं सांगतात. आणि स्त्रियांना हे आवश्यक आहे वगैरे, जणू काही रोज जेवण आवश्यक आहे. अहो, ते चटणी भाकरी खाल्ले तरी पोट भरतं आणि पंचपक्वान्न खाल्लं तरी पोट भरतं. मग ह्या जर का अशा गोष्टी करण्यासाठी काही गोष्टी शिकवल्या जातात हल्ली. हे असं पाहिजे, हे तसं पाहिजे, ते तसं पाहिजे. आणि त्यामुळे मग त्या स्त्रीला घरचं अन्न गोड लागायला लागतं. तो नवरा निरस वाटायला लागतो. नवऱ्यात काय अर्थ नाही असं वाटायला लागतं. कारण शेवटी काही झालं तरी तो जो फसवणारा माणूस आहे तो तेवढ्या क्षणापुरताच चांगला असणार आहे. त्याच्या आयुष्यात तो काय 24 तासातले बाकी 23.5 तास काय तो चांगला असणार आहे का? मग तुमचा नवरा हाच तुमचा पूर्ण 24 तास नवरा आहे ना.
मग तो सगळंच कसं सारखं चांगलं असेल आणि दिवसभरामध्ये काही ना तरी खिटमिट होत असते नवरा बायकोच्या मध्ये, त्याचा परिणाम सगळा त्याच्यावर होतच असतो ना. तेवढ्या एका मोहासाठी स्वतःच्या आयुष्याची वाट लावून घ्यायची आणि त्यामुळे समाजाची वाट लागतीये. आणि हे ज्या काही बायका हे सगळे उद्योग करतायत ना, त्याच्यामुळं इतर सगळ्या बायकांवरती त्याचा परिणाम होतोय, मुलींवरती त्याचा परिणाम होतोय. त्यांना वाटतंय अरे 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 हे असं जीवन आहे होय, म्हणजे ह्यातनं काही चांगलं शिकत नाहीयेत मुली, की नाही बाबा बाहेर जाऊ नये, फसू नये, बळी पडू नये, हे शिकत नाहीये. तर नको नको, संसार जर वाईट असेल, कुटुंबामध्ये नवरा चांगला वागत नसेल, सासू चांगली वागत नसेल, पैसा अडका भरपूर नसेल, तर लग्नच करूया नको, मुलंच नको, संसारच नको, घटस्फोटच घेऊया, छे छे छे, मनासारखा नाही नवरा, छान नाही. हनीमूनहून आल्यानंतर मुली आई वडिलांच्या घरी, छे आवडला नाही. पण ते सोशल मीडियावर भारी भारी बघितलेलं असतंय ना सगळं. प्रत्यक्षात आयुष्यात नसतंय ते, फक्त सोशल मीडियावरच असते आणि ते व्ह्यूज मिळवण्यापुरतंच असते. प्रत्यक्षात आयुष्यात नसतात ह्या सगळ्या गोष्टी, पण तेच हवं असतं सगळ्यांना. आणि मग त्यामुळे मुली हल्ली लग्न करायला तयार नाहीत, नंबर 1. नंतर मुलं होऊ द्यायला तयार नाहीत. आणि मग हे सगळं नको आहे तुम्हाला. पण मग जर का तुम्हाला जी काही तुमची शरीराची गरज आहे ती पुरी करण्यासाठी तुम्हाला बाहेरून सोय होतीये आत्ता समाजामध्ये, मग ते करून घ्यायला जाता तुम्ही. आपल्या शरीराची गरज पूर्ण करून घ्यायला, मनाची गरज पूर्ण करून घ्यायला, आधाराची एक गरज पूर्ण करून घ्यायला, जोडीदाराची गरज पूर्ण करून घ्यायला मग जातात ह्या मुली आणि बायका. जेव्हा बाहेर नोकरी करतात तेव्हा त्यांना बंधन नाही, विचारणारं कोणी नाही, ओळखणारं कोणी नाही. कारण हल्ली स्वतःच्या गावात नाही आहेत, मेट्रो सिटीमध्ये वगैरे जातात, त्यांना ओळखणारही कोणी नाही. काही चाललेलं असतं त्यांचं. रंगपंचमीच्या दिवशीचा व्हिडिओ बघितले, गलिच्छपणा, किती तो गलिच्छपणा. जायचं कशाला मुलींनी आणि बायकांनी जिथं मुलं गोंधळ घालत असतात, जायचं कशाला मोठ्या मोठ्या पार्ट्यांना, रात्रीच्या पार्ट्यांना, पावसाळ्यातल्या पार्ट्यांना, किंवा हॉटेलमध्ये मुलींनी अवेळी रात्री अपरात्री मुलांच्या सोबत जिथं भरपूर सारी मुलं दंगा घालत असतात त्या ठिकाणी जायचं कशाला. नाही, आमच्याकडे पैसा आहे, आम्हाला स्वातंत्र्य आहे, आम्ही स्त्री स्वातंत्र्यवाले आहोत, आम्हाला स्त्री समान हक्क आहे, आम्ही भरपूर पैसा मिळवतो, आम्हाला काही बंधन नाही, कोण विचारणार नाही. पण मग त्यामुळे समजा मुलांचा तो ग्रुप जर का बेकाबू झाला आणि त्यांनी एखाद दुसऱ्या मुलीला धरलं आणि काहीतरी वेडवाकडं करलं तर नुकसान कुणाचं होतं. जायचं कशाला त्या ठिकाणी शेण खायला. रात्री अपरात्री मुली सुद्धा वेडवाकडं रात्री अपरात्री बेरात्री अशा ठिकाणी जातात ज्या ठिकाणी मुलं बेधुंद झालेली असतात, मद्यधुंद झालेली असतात, त्यांचा स्वतःवर कंट्रोल नसतो, त्यांना काय करतो हे कळत नसतो. कितीतरी मुलं आपण बघतो, त्यांना त्यावेळेला काय बोलतो काय करतो काहीच कळत नसतं. आणि अशा वेळेला त्यांना एखादी शेळी सापडली, शेवटी ती स्त्री आहे, ती शेळीच आहे, कितीही झालं तरी. 2 मुलं जरी आली, एकट्या पुरुषाला सुद्धा स्त्री काही करू शकत नाही. त्या पुरुषाची ताकदच एवढी असते, पुरुषी ताकद असते, ती काहीच करू शकत नाही स्त्री. आणि त्या दोघा तिघांनी मिळून जर का काही अत्याचार केला, काय केला तर काय करायचं. आणि होतच आहे असं. वेडेवाकडे कपडे घालतात, छोटे मोठे कपडे घालतात. त्यामुळे काय होत आहे की तुम्ही अवेलेबल आहात सगळं काही करण्यासाठी. हो, कारण की सगळ्या ठिकाणी हल्ली ट्रिपला जाऊ दे, इकडं जाऊ दे, तिकडं जाऊ दे, मोठ्या मोठ्या स्त्रियांना सुद्धा या तरुण पोरींच्यासाठी चिटकू कपडे घालायची इच्छा होती, घालतातच. सोशल मीडियावर सुद्धा आपण बघतोच ना, या स्त्रिया मुली सगळे चिटकू कपडे घालतात. समोरची पोरं ते काय सगळे बेधुंदच असतात, काही करायला. त्यांनी बघून ठेवलेलं असतं ही पोरगी, आणि तुमच्या कपड्यांवरून तुमची लायकी ठरते. बऱ्याच वेळेला तुम्ही सगळं शरीर उघडं करूनच हिंडताय ना, छोटे मोठे कपडे घालून. छान कपडे घाला, पण नाही,
आम्ही हल्ली पुढारलेल्या विचारांचे आहोत आणि त्यामुळे पुढारलेले कपडे पण आम्ही तसेच घालतो. मॉडर्न मॉडर्न लाईफस्टाईल, मॉडर्न विचार, मॉडर्न कपडे. मग ते असं काहीतरी होतं. पाश्चात्य जर का विचारसरणी, तिकडची पाश्चिमात्य विचारसरणी आणि पाश्चिमात्य लाईफस्टाईल तुम्ही जर का डोक्यात घेऊन इथं वागायला गेला तर तिथंही बायका खूप कमी कपडे घालतात. पण त्यांच्याकडे आपण बघतो, पुरुष बघत पण नाही, तिथले बघत पण नाही. शेजारून बाई गेली, शेजारी बाई उभी राहिली तरी त्यांचं लक्ष नसतं. कारण की तिथले त्यांचे डोळे तसे तयार झालेले आहेत. त्यांची ती संस्कृतीच तशी आहे कमी कपड्यातली. सगळ्यांना काही वाटतच नाही इतरांना. पण इथे तसं नाही आहे. इथे लगेचच वाकड्या नजरेने बघितलं जातं. आणि एखाद्या स्त्रीविषयी एकदा एखादा ग्रह तयार झाला ना, किंवा वारंवार ती स्त्री इकडनं तिकडनं जाते आणि वेड्यावेकडे की लगेच कमेंट पास करणं, हे करणं ते करणं हे सुरू होतंच. आणि हे स्त्रियांना कळायला नको. हल्ली तरुण मुली मी बघते, एवढ्या वयात अजून 10-12 वर्षाच्या मुली असतात. उन्हाळ्याच्या दिवसात नाही, नॉर्मल सुद्धा घरात इतक्या चिटके चड्ड्या आणि टी शर्ट घालून हिंडत असतात. अहो, तो इतका चिटका चड्डी घातलेली असते ना, त्या एवढीशा चड्डीमुळं त्या मुलीला कम्फर्टेबल वाटत असेल हो घरात, आपण मॉडर्न आहे म्हणून वगैरे वगैरे. परंतु तिच्या आसपास जी पोरं असतात, मोठे बापे लोक असतात, त्यांच्या भावना चळतातच ना. त्यांना बघायला बरं वाटतं ते. एक 8-10 वर्षाची पोरगी एवढीशी चड्डी घालून हिंडत असते. त्यात आजकाल पोरी उफाड्याच्या आहेत. बघण्याचं तरी सुख घेतातच ना सगळे. बघण्याचं तरी सुख आहेच की ते. मग हे काय त्या मुलींना कळत नाही? बाईला कळतं, सगळं कळतं. घरच्यांना ती मुलगी जुमानतच नाही कपड्यांना. मी हेच घालणार आहे, मला फुल कपडे नको. छे, माझी ही मैत्रीण घालते, माझी ती मैत्रीण घालते, मी फुल कपडे घालणार नाही, मी असेच कपडे. आई वडीलच मुलींना असे आजकाल कपडे आणून देतात. आसपास येणारी घरातली माणसं, पाहुणे मंडळी, त्याच्यातही पुरुष असतात, मुलं असतात, तरुण मुलं असतात, वयात येणारी मुलं असतात. मग त्यांना ठीक आहे, घरातल्यांना ते काही करणार नाहीत, पण त्यांचे डोळे तर ते आसुसल्या नजरेने बघत असतात की. आणि ते समजा बाहेर कुठे काही बघायला मिळालं तर लगेचच त्यांच्या भावना उचंबळतात. तुम्ही म्हणाल म्हणजे काय कपडे घालायचे, कसे कपडे घालायचे हे सगळं तुम्हीच सांगणार का? मी काही सांगत नाही. मी काही तुम्हाला सांगणार. मी फक्त जे आसपास दिसतो, जगात जे घडतंय ते फक्त बघून आता असं वाटत राहिलं. पूर्वी पण होतं, पण पूर्वी इतकं नव्हतं. आता पण त्या स्वातंत्र्य, स्वैराचार, आम्हाला स्पेस पाहिजे, आम्हाला सगळं येऊन पाहिजे, मुलींना हल्ली स्वतःची रूम पाहिजे, प्रायव्हसी पाहिजे. ह्या सगळ्या पोटी स्त्रिया स्वतःचं नुकसान स्वतःच करून घ्यायला लागले. तो त्यांचंच नुकसान होतं ना, या सगळ्यामध्ये स्त्रियांचंच नुकसान होतं ना. म्हणून थोडासा हा विचार आला की काय चाललंय हे. स्वातंत्र्य, स्वैराचार, स्पेस, ह्या सगळ्या पायी ह्या सगळ्याचा उपयोग आणि वर ते आर्थिक स्वातंत्र्य एक आलं. मग त्या सगळ्यांचा उपयोग स्त्री ही कशासाठी करून घ्यायला लागली? कशासाठी करून? भलेही हे प्रमाण समाजामध्ये 2% असेल आत्ता, पण जे 98% चांगल्या रीतीने जे जगतायत ना स्त्रिया, त्यांना असं वाटतंय अरे बापरे, त्यांच्यासारखी मजा आपण नाही करू शकत, त्यांच्यासारखे कपडे आपण नाही घालू शकत, त्यांच्यासारखं मस्त मस्त रेझॉर्टला आपण नाही जाऊ शकत, त्यांच्यासारखं एन्जॉय आपण नाही करू शकत, असं त्या 98% वाटतं. आणि हा आपल्याच बायकांनी, आपल्याच मुलींनी, आपल्याच सगळ्या स्त्रियांना आणि मुलींना कुठेतरी भडकवण्याचं काम करतायत या 2% वाल्या, स्वातंत्र्य, स्वैराचार, स्पेसवाल्या, आर्थिक भरपूर कमवणाऱ्या, बंधन नसणाऱ्या ह्या 98%वरती असा संस्कार करताय की आम्ही बघा किती मस्त जगतोय, लाईफ एन्जॉय करतोय. तुम्ही काय एन्जॉय करताय? तुम्ही बुरसटलेले आहात, तुमचं कुटुंबामध्ये शोषण होतंय,
म्हणजे लग्न करणाऱ्या स्त्रीला असं दाखवून दिलं जाते, अरे बापरे, आता तू संसार करणार, कुटुंब मुलं याच्यात तू होरपळणार. आम्ही बघा कसं मस्त जगतोय. आणि असंच चाललंय आता. म्हणजे ह्या स्त्रिया आणि हे जे आहे ना, ह्या अशा ज्या 2% वागतात, जेव्हा हे आपण न्यूजमध्ये वगैरे बघतो ना, त्यावेळेला असं वाटतं की अरे बापरे, अरे बापरे, हे प्रमाण हल्ली वाढत चाललंय सगळं. पण हे प्रमाण कोण वाढवतंय माहितीये? या 2% बिघडलेले हे जे घटक आहेत, स्त्रिया, मुली, या 2% बिघडलेले जे असतात ना, ते जोपर्यंत अजून जाहीर होत नाही, ते कुचका आंबा असतात समाजामध्ये. आणि ते इतर आडी नाचवतात. ह्याच मुली आपल्या मैत्रिणींना मार्ग दाखवतात. ह्याच स्त्रिया आपल्या इतर मैत्रिणींना, आपल्या आसपासच्या बायकांना सोबत घेऊन फशी पाडतात, फसवणूक करतात. हे कुचके आंबे आहेत समाजातले. हेच अढी नाचवतायत. त्यामुळं हे प्रमाण वाढत चाललेलं आहे, जे आपण बघतोय सगळीकडं. स्त्रिया अशा स्वातंत्र्याचा का गैरफायदा घ्यायला लागलेत, ते हे असले कुचके आंबे जे आहेत ना, त्यांच्यामुळे चांगल्या बायका कधी फसल्या जातात तर कधी ओढल्या जातात जाळ्यामध्ये.